हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर बघा, बरेच दिवस झाले मी ब्लॉग बनवले नाही। तर बघा, मी आधी ब्लॉग बनवत होते, नंतर मधात ब्रेक घेतला होता कारण की माझ्याकडे टाईमच नव्हता ब्लॉग बनवायला। पण मी आता डिसाईड केलं की आपण सगळं एवढं केलं, इथपर्यंत आलो, मग का सोडून द्यायचं। तर माझे यूट्यूबवर 14,000 सबस्क्रायबर आहेत आणि तरी पण मी असा निर्णय घेतला की आपण ब्लॉग का सोडावं। आपण शून्यातून सुरुवात केली, आता इथपर्यंत आलो, तर पुढं पण जाऊच। आपण एवढ्या लवकर हार मानायला नाही पाहिजे। त्यामुळे मी ही डिसिजन घेतला, आता मी डेली ब्लॉग बनवणार म्हणजे बनवणार। माझ्याकडे टाईम असो या नसो, टाईमातला टाईम काढून मी ब्लॉग बनवणार आहे। तर गाईज, तुम्ही मला सपोर्ट करा, माझे ब्लॉग पहा। आणि तर मी नव्याने एकदा सुरुवात करत आहे, तर मला चांगला सपोर्ट करा, माझे ब्लॉग बघत जा। तर मी माझी डेली लाईफ कशी आहे, मी काय करते आणि माझ्या जीवनातील सगळे प्रसंग तुमच्या समोर मांडणार आहे, तर ब्लॉगच्या माध्यमातून। तर चला, आजचे राहिलेले कामं करून घेत आहे। तर बघा, एवढे भांडे मी घासलेले आहेत आणि एवढे घासायचे बाकी आहेत। तर बघा, घरी आल्या आल्या मी सर्व कपडे धुवून घेतले आधी। तर बघा, हे पुसण्या वगैरे खूप खराब झाल्या होत्या, हे पायदान वगैरे धुवून घेतलं। तर बघा, तर हे मी महिन्यातून 2-3 वेळा मला धुवावाच लागतात, खूप खराब होतात, खूप धूळ बसतो। नंतर हे बघा, माझं मुंगफलीचं झाड पूर्ण सुकून गेलेलं आहे उन्हामुळे। हे बघा, आमचं पाण्याचं साठवण, पण आम्ही यामध्ये पाणी साठवून ठेवतच नाही, त्याची काही गरजच नाही। तर हे बघा बाग आहे शेजारच्या काकूची, पूर्ण आता पावसामध्ये ग्रीन ग्रीन झालेली आहे, मस्त मस्त। इथं थंडी थंडी हवा लागते आणि मस्त। हे बघा, रामफळाचे झाडं आहेत, याला मस्त असे फुलं आलेले आहेत। तर पूर्ण झाडाला मस्त असे फुलं आलेले आहेत, खूप सारे। तर बघा, घरामधलं काही एक्स्ट्रा काम पण करायचं होतं। हे बघा, मी भांडे वगैरे किचन पूर्ण साफ करून घेतलं आधी, आणि नंतर मग वरचे कामं मला करायचे होते। तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।